नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांसोबत आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे झालेल्या बालमृत्यूनंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। राज्यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कफ सिरप आणि इतर औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर तपास मोहीम राबवली जात आहे। या मोहिमेत 88 विक्रेत्यांना तात्काळ विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर 107 विक्रेत्यांना परवाना रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे। भोपाळमध्ये लोकायुक्तच्या छापेमारी दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता जीपी मेहरा यांच्या 4 ठिकाणी कारवाई करण्यात आली। या कारवाईत सुमारे 10 कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचा भांडाफोड झालाय। तपासात 36 लाख रुपये रोख आणि 2.5 किलोपेक्षा जास्त सोने आणि महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली। अधिकाऱ्यांच्या मते मेहरा यांनी आपली संपत्ती विविध ठिकाणी पसरवली होती आणि त्यांचे निवासस्थान मिनी मालदीव म्हणून चर्चेत होते। ही संपत्ती त्यांच्या घोषित उत्पन्नाच्या मानाने अत्यंत जास्त असल्याचे स्पष्ट झाले असून भ्रष्टाचार व आयपेक्षा अधिक संपत्ती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राज्य सरकारने धरण परिसरात मद्य विक्री आणि सेवनास परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय। आता या पर्यटन स्थळांवर ठराविक नियमांच्या अधीन राहून मद्य विक्री आणि सेवन करता येणार आहे। यापूर्वी या भागात दारूवर पूर्ण बंदी होती आणि नियमभंग झाल्यास करार रद्द करण्याची तरतूदही होती। सरकारने 2019 पासून पीपीपी मॉडेलवर धरण परिसरातील पर्यटन विकास सुरू केला होता आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नियमाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल। अभिनेता नंदिश संधू, जे लोकप्रिय मालिका उतरणमधील भूमिकेसाठी ओळखले जातात, यांनी पुन्हा एकदा सगाई केली आहे। त्यांनी अभिनेत्री कविता बॅनर्जी सोबत सगाईची घोषणा केली असून इंस्टाग्रामवर त्यांची एक फोटो शेअर केली आहे, ज्यावर त्यांनी हाय पार्टनर असा कॅप्शन दिलाय। सोशल मीडियावर या फोटोनंतर त्यांना अनेक शुभेच्छा मिळत आहेत। सांगितले जात आहे की नंदिश आणि कविता यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये सगाई केली होती। सोलापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र नवी पेठ शाखामधून 4 लाख रुपयांचा चेक चोरी होण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। चेक अमर तेपेदार नावाच्या शेतकऱ्याचा होता, ज्याला अज्ञात व्यक्तीने थेट बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून काढून गैरवापर केला आहे। या प्रकरणी तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयात नोंदवण्यात आली असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात FIR नोंदवून तपास सुरू आहे। आजच्या बुलेटिनमध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।